18व्या शतकात माल्थस या नावाचा अर्थशास्त्रज्ञ होऊन गेला. तो लोकसंख्येचा अभ्यासक होता. 1798मध्ये त्याने त्याचा लोकसंख्याविषयक सिद्धांत मांडला. लोकसंख्या 1, 2, 4, 8 अशा वेगाने वाढत असते. त्यामुळे 25 वर्षात लोकसंख्या दुप्पट होते. तर अन्नधान्य उत्पादन 1, 2, 3 अशा गणिती वेगाने वाढते. त्यामुळे वाढणाऱ्या लोकसंख्येला पुरेसे अन्न मिळणार नाही. असे झाल्यावर निसर्ग त्याच्या मार्गाने लोकसंख्या नियंत्रित करील. अवर्षण, दुष्काळ, पूर, युद्धे यासारख्या उपायाने वाढणाऱ्या लोकसंख्येला आळा घातला जाईल. माल्थसच्या काळात 18व्या शतकाच्या अखेरीला लोकसंख्या सुमारे 80 कोटी एवढी होती. माल्थसने सुचविलेल्या वेगाने लोकसंख्या कधीच वाढली नाही. विज्ञान तंत्रज्ञानातून लागलेल्या संशोधनाने अन्नधान्याचे उत्पादनही कल्पनातीत अशा वेगाने वाढत गेले. त्यामुळे लोकांची गरज भागेल एवढे उत्पन्न सहज मिळत गेले. वाढलेल्या लोकसंख्येला पुरवून उरेल एवढे अन्न आज पिकते. राजकीय कारणांमुळे ते लोकांपर्यंत पोचत नाही. परिणामी भूकबळी पडतात. संशोधकांनी जास्तीचे अन्न पिकेल याचे तंत्रज्ञान विकसित केले हे सत्य आहे. पण जमिनीतून अधिक उत्पादन घेताना मातीचा कस कमी होत गेला आहे. त्यासाठी जंगले कापून शेतजमिनीचे क्षेत्रही वाढविले गेले. जंगले तुटल्याने समस्या वाढत गेल्या. शिवाय आणखी काही वर्षांनी या भूमीतून एवढे उत्पन्न निश्चितच मिळू शकणार नाही. किंबहुना बऱ्याच ठिकाणच्या जमिनी नापीक होऊ लागल्या आहेत. जमिनीची उत्पादकता घटू लागली आहे. शेतजमिनीमधील जैविक भाराचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. भूस्खलन आणि पुरामुळे मातीची धूप खूप वाढली आहे. अवकाळी पावसाने पिकांची कल्पनातीत अशी हानी होत आहे. शेतातील पिके पाण्यामध्ये पडण्याने कुसून जात आहेत. ऋतुमान बदलू लागले आहे. वादळे, ढगफुटीच्या घटना वाढू लागल्या आहेत. या साऱ्याचा परिणाम अन्नोत्पादनावर होत आहे. जगाच्या लोकसंख्येने 826 कोटीचा आकडा ओलांडला आहे. त्यामध्ये धर्मवेडे मुस्लिम जनसंख्या वाढविण्याला प्रोत्साहन देताना दिसत आहेत. भारताची लोकसंख्या 146 कोटीच्या पलीकडे पोचली आहे. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ती फक्त 35 कोटी एवढी होती. वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येला पोचणे किती काळपर्यंत शक्य होईल? माल्थसने मांडलेले लोकसंख्या वाढीचे गणित चुकीचे होते. पण निसर्ग त्याच्या पद्धतीने लोकसंख्या नियंत्रित करीत असतो. त्याच्या या विधानाची सत्यता प्रत्यक्षात उतरण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. दुर्दैवाने या साऱ्याचे गांभीर्य समजून घ्यावे असे बहुसंख्य जनतेला वाटत नाही. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मानसिकता तयार करणे शक्य आहे का? विनाशाच्या दिशेने चाललेली वाटचाल शिकणाऱ्या मुलांपर्यंत पोचणे महत्त्वाचे आहे. या विषयासंदर्भात मुलांनी करावेत असे काही प्रयोग सुचवता येतील का? याबाबतच्या काही कल्पना पुढील काही सादरीकरणातून मांडण्यात येतील. धन्यवाद.